वर्ष 2010, दिवस रविवार, सण दसरा, ठिकाण शिवाजी पार्क आणि कार्यक्रम दसरा मेळावा. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, माता 2010 साली शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या युवा सेनेची स्थापना झाली. याच युवा सेनेची धुरा बाळासाहेब ठाकरेंनी एका 19 वर्षीय तरुण नेत्याच्या हाती दिली. या नियुक्तीनंतर किंवा या नियुक्तीमुळे बाळासाहेबांना किंवा ठाकरे कुटुंबावरती आधी गांधींवर होणारे घराणेशाहीचे आरोप झाले. त्याचं कारण म्हणजे तो 19 वर्षांचा मुलगा होता, उद्धव ठाकरेंचा थोरला लेक. जय महाराष्ट्र. युवा सेना हे एक निमित्त झालं, पण खरं तर बाळासाहेब ठाकरेंनी आपला राजकीय वारसदारच जाहीर केला होता. नाव होतं आदित्य उद्धव ठाकरे. आताच्या घडीला राजकारणात ऍक्टिव्ह असलेल्या तरुण यंग नेत्यांच्या तुलनेत आदित्य ठाकरेंचं पॉलिटिकल करिअर हे खूप व्यापक आहे. गेली 14 वर्ष ते राजकारणात ऍक्टिव्ह असून ते एक पार्ट टाइम नाही तर एक फुल टाइम नेते आहेत. आजच्या या भागात आपण याच आदित्य ठाकरेंचा राजकीय प्रवास जाणून घेऊ. नमस्कार, मी संकेत वरक आणि आपण पाहत आहात एबीपी माझाचा स्पेशल शो नेत्यांची कारकीर्द. पणजोबा समाजसुधारक, आजोबा राष्ट्रीय नेते, बाबा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काका राज्यातला किंवा देशातला एक दर्जेदार नेता. आदित्य ठाकरेंना जे लाभलं ते सर्वांनाच लाभतं असं नाही. ते म्हणजे एक फुल प्रूफ पॉलिटिकल बॅकग्राऊंड. आणि याच सोबत आदित्य ठाकरेंना आणखी एक गोष्ट लाभली, ती म्हणजे त्यांचं आडनाव ठाकरे. आता ठाकरे या आडनावाला महाराष्ट्रात किंवा देशात किती मानसन्मान मिळतो हे मला वेगळं सांगायची गरज नाही. देशभरातले मोठमोठे नेते जेव्हा तुमच्या घराचे उमरे झिजवतात किंवा संकटकाळी बॉलिवूडचे मेगास्टार सुद्धा तुमच्या समोर झोळी पसरतात, तेव्हा तुमची समाजातली ताकद ही स्पष्टपणे दिसून येते. आणि ठाकरेंसोबत ते वेळोवेळी घडलं. त्यामुळे देशाच्या राजकारणात ठाकरे असणंच हे मुळात एक वरदान आहे. बाळासाहेबांची जी एकंदरीत जी काही छबी होती त्यामुळे ठाकरेंना तसंही कोणी आडवं जात नाही. आणि त्याचा फायदा फक्त आदित्य ठाकरेच नाही तर ठाकरेंच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांना होईल, यात कोणतीही शंका नाही आहे. पण असो, आता आदित्य उद्धव ठाकरे. 13 जून 1990 रोजी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंना मुलगा झाला. नाव आदित्य उद्धव ठाकरे. आदित्य ठाकरेंचं संपूर्ण बालपण हे मुंबईत गेलं. माहीमच्या बॉम्बे स्कॉटिश शाळेत त्यांनी शालेय शिक्षण घेतलं, तर पुढे धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून त्यांनी IB मधून डिप्लोमा प्रोग्राम पूर्ण केला. म्हणजे आपण जसं 11वी 12वी करतो हा तोच प्रकार. पुढे त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमधून BA हिस्ट्रीचं शिक्षण घेतलं, तर KC कॉलेजमधून लॉची डिग्री घेतली. आता ठाकरे आणि कला हे काय समीकरण आहे संपूर्ण जगाला माहिती आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे शाळेत असल्यापासूनच कविता लिहिण्याचा छंद जोपासायचे आणि वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी स्वतःचं कवितांचं एक पुस्तक प्रकाशित केलं. त्याचं नाव होतं माय थॉट्स इन व्हाईट अँड ब्लॅक. ही पहिली वेळ होती जेव्हा आदित्य ठाकरे हे नाव चर्चेत आलं. आता त्यातही ठाकरे येथेच थांबत नसतात. पुढच्याच वर्षी आदित्य ठाकरेंनी 8 गाणी लिहित उमेद नावाचा एक स्वतःचा म्युझिक अल्बम सुद्धा लॉन्च केला. कैलाश खेर, कुणाल गांजावालापासून ते अगदी बिग बींपर्यंत अनेक दिग्गज या कार्यक्रमाला उपस्थित होते. आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा चर्चेत आले ते 2010 साली. आता पुस्तकांवरून राडे होणं हे आपल्या देशासाठी किंवा आपल्या देशात काही नवीन नाही आहे. आणि त्या साली सुद्धा तसंच झालं होतं. प्रसिद्ध लेखक रोहिंटन मिस्त्री यांचं एक पुस्तक होतं सच अ लॉंग जर्नी, आणि ते पुस्तक युनिव्हर्सिटीने अभ्यासक्रमात आणलं होतं. आणि याच पुस्तकाला आदित्य ठाकरेंचा विरोध होता. आता झालं असं होतं की सच अ लॉंग जर्नी या पुस्तकात अनेक राजकीय पक्षांवर भाष्य करण्यात आलं होतं आणि अनेक नेत्यांवर टीकासुद्धा झाली होती. लेखकाच्या रडारवर बाळासाहेब ठाकरे सुद्धा होते. आता आजोबांचा झालेला अपमान आदित्य ठाकरेंना सहन झाला नाही. आदित्यने आंदोलन करत मिस्त्रींच्या पुस्तकाची अक्षरशः होळी केली. दबाव इतका वाढला की मुंबई युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंनी ते पुस्तक अभ्यासक्रमातून काढून टाकलं. आता कॉलेजमध्ये असताना आदित्य ठाकरेंनी ही अशी छोटी मोठी आंदोलनं सुरूच ठेवली आणि त्यांचं नाव थोडंफार चर्चेत येत राहिलं. अशा सुद्धा चर्चा आल्या की जर आदित्य ठाकरे राजकारणात आले तर आणखी एक काका पुतण्याचं समीकरण महाराष्ट्र पाहिल. राज ठाकरेंनी जेव्हा शिवसेना सोडली आणि मनसेची स्थापना केली तेव्हा आदित्य ठाकरेंचं वय जेमतेम 15-16 वर्ष होतं. त्यामुळे सगळं जरी माहीत नसलं तरी काकाचं आणि बाबांचं कोल्ड वॉर हे ते नक्कीच जाणून होते. खरं सांगायचं तर राजकीय पटलावर ठाकरेंची अडचण ही फक्त एकदाच झाली आणि तेही बाळासाहेब ठाकरेंचा उत्तराधिकारी निवडताना. कारण की त्यावेळेला 2 नावं होती, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. पण यावेळेला तसं काही झालं नाही कारण की राज ठाकरे ऑलरेडी बाहेर पडले होते. त्यामुळे
राहिली गोष्ट उद्धव ठाकरेंच्या मुलांची, तर तेजस ठाकरे तसेही लहान होते. त्यामुळे आदित्य ठाकरेंना संधी मिळणं हे मॅन्डेटरी होतं. आणि फक्त संधीच नाही, तर आदित्य ठाकरेंचं अक्षरशः ग्रँड लॉन्चिंग झालं. आता दसरा मेळावा हा शिवसेनेसाठी फार महत्त्वाचा मानला जातो. याच कार्यक्रमात बाळासाहेबांनी अनेकदा पक्षाची दिशा ठरवली आणि आता याच कार्यक्रमाच्या साक्षीने बाळासाहेबांनी आदित्य ठाकरेंना मैदानात आणलं. 2010 साली झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेनेच्या युवा सेनेची स्थापना झाली आणि 19 वर्षीय आदित्य ठाकरे युवा सेना प्रमुख झाले. कालपर्यंत गांधींवर होत असलेले घराणेशाहीचे आरोप आता ठाकरेंवरही झाले. पण हा नॅरेटिव्ह फार काळ टिकला नाही. असो, पण याच युवा सेनेच्या स्थापनेनंतर आदित्य ठाकरे राजकारणात फुल टाईम आणि फुल्ली ॲक्टिव्ह झाले. युवा सेनेचा असो किंवा शिवसेनेचा मोर्चा असो, आदित्य ठाकरे नेतृत्व करायचे. हा सरकारला आज आपला आवाज दिसतोय, अजून कानाखाली आवाज सरकारने बघितलेला नाही आपला. 20-21 वर्षांचे आदित्य पुढे उभं राहून भाषण करायचे, तर शिवसेनेचे बडे नेते मागे उभं राहून टाळ्या वाजवायचे. आदित्य ठाकरेंच्या पॉलिटिकल करिअरमध्ये शिवसेनेच्या बड्या नेत्यांचा बडा सपोर्ट राहिला. मग ते संजय राऊत असोत, सुभाष देसाई असोत किंवा अनिल देसाई, आदित्यांना लागणाऱ्या बॅकिंगची जबाबदारी याच सर्व बड्या नेत्यांवर होती. आता इथे एक गोष्ट महत्त्वाची, ती म्हणजे आदित्य ठाकरेंनी राजकारणात येताच ठाकरेंच्या राजकारणाचा फॉर्मॅट बदलला. बाळासाहेब, राज किंवा उद्धव हे नेते कधी घोषणाबाजी करायचे नाहीत, पण आदित्य ठाकरेंनी कार्यकर्त्यांमध्ये जाऊन घुसून घोषणाबाजी करायला सुरुवात केली. कदाचित याचमुळे कार्यकर्ता हा आदित्यशी कनेक्ट झाला. पण आता सौम्य भाषेत बोलणारे आदित्य ठाकरे एकेकाळी आक्रमक होते. आणि ती आक्रमकता किती, तर एखाद्याला कानाखाली मारेपर्यंत आदित्य ठाकरेंची आक्रमकता सुरुवातीच्या काळात होती. आदित्य ठाकरेंच्या लॉन्चिंग नंतर 2च वर्षात BMCची निवडणूक झाली आणि 4 वर्षांनी विधानसभेची. त्यामुळे 2012च्या मुंबई मनपा निवडणुकांमध्ये सुद्धा आदित्य ठाकरे मैदानात होते. आणि त्याचबरोबर महत्त्वाची ठरणारी किंवा ठाकरेंसाठी किंवा भाजपसाठी किंवा शिवसेनेसाठी महत्त्वाची ठरलेली 2014ची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सुद्धा आदित्य ठाकरे थेट मैदानात उतरले होते. सभा असेल, मिरवणूक असेल किंवा जीप रॅली असेल, आदित्य ठाकरे गल्ली गल्लीत फिरू लागले. महत्त्वाचं म्हणजे त्या काळात आदित्य ठाकरे हे एकमेव युवा नेते होते. आता आदिती तटकरे सुद्धा होत्या, जिशान सिद्दीकी सुद्धा होते, रोहित पवार सुद्धा होते, पण जरी असले तरी लाईमलाईटमध्ये नव्हते. त्यामुळे आदित्य ठाकरेंना पूर्ण फुटेज मिळालं. आता इथे महत्त्वाचं म्हणजे 2014 साली सेना भाजपची युती तुटली, निवडणुका झाल्या, भाजपला जास्त जागा मिळाल्या, भाजपने सत्ता स्थापन केली, शिवसेना विरोधी बाकावर बसली. पण पुन्हा महिन्याभरात शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांचं मनोमिलन झालं. शिवसेना पुन्हा सत्तेत आली भाजपसोबत आणि त्यानंतर पुढे 5 वर्ष शिवसेना भाजपची राज्यात सत्ता राहिली. पण जरी शिवसेना भाजप एकत्र राज्यात सत्तेत होते, तरी चिखलफेक नेत्यांमध्येही सुरूच होते. आणि यात आदित्य ठाकरे महत्त्वाचं म्हणजे अजिबात मागे नव्हते. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे आदित्य ठाकरेंच्या अनेक स्टेटमेंट्समुळे अनेकदा खळबळ सुद्धा माजली. पुढे 2017 साली मुंबईत BMCच्या इलेक्शन झाल्या. दोन्ही पक्ष शिवसेना आणि भाजप हे वेगवेगळे लढले होते आणि दोघांमध्ये काटेकी टक्कर झाली होती. शिवसेनेला 84 तर भाजपला 82 जागा मिळाल्या होत्या. पण अर्थात सत्तेत एकत्र बसले होते. पण कोल्ड वॉर या दोन्ही पक्षातल्या नेत्यांचं अजिबात संपत नव्हतं. पण अखेर 2019ला संपलं आणि या सर्व राड्याला किंवा इंटरनल कॉन्फ्लिक्टला कायमचा फुल स्टॉप बसला. शिवसेना आणि भाजपची युती तुटली. आता 2019च्या निवडणुकीपर्यंत आदित्य ठाकरे हे राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आले होते. त्यांचा रोल 2019च्या इलेक्शन्समध्ये हा खूप मोठा ठरला. प्रशांत किशोर यांच्या नेतृत्वात आदित्य ठाकरेंनी आदित्य संवाद यात्रेचं आयोजन केलं आणि राज्यभर फिरले, तरुणांशी संवाद साधला. आदित्य संवाद यात्रेसोबत जन आशीर्वाद यात्रा करत पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्र पिंजून काढला. 2019च्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद झाला आणि शिवसेना भाजपची युती तुटली. आता इथे शिवसेनेने सुद्धा भाजपला डच्चू देत राष्ट्रवादी आणि काँग्रेससह जात राज्यात सत्ता स्थापन केली आणि मवियाचं सरकार आलं. आणि या संपूर्ण सत्ता स्थापनेच्या खेळामध्ये आदित्य ठाकरेंचा रोल हा खूप मोठा राहिला. मग ते राज्यपालांची वेळ मागणं असो, पत्रव्यवहार असो किंवा हॉटेलमध्ये जाऊन आमदारांशी चर्चा करणं असो. उद्धव ठाकरे बॅकफूटवर होते आणि आदित्य ठाकरे फ्रंटफूटवर. या सगळ्या मेहनतीचं आदित्य ठाकरेंना पुढे चांगलं फळसुद्धा मिळालं. आदित्य ठाकरेंची जी परंपरा होती ती मोडीत काढली आणि थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरले. ना कधी बाळासाहेबांनी निवडणूक लढवली, ना कधी उद्धव ठाकरेंनी लढवली, ना कधी राज ठाकरेंनी लढवली. पण आईच्या सल्ल्यानुसार आदित्य ठाकरे थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरले. मुंबईच्या वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवली. मुख्य म्हणजे पुतण्या निवडणूक लढवतोय म्हटल्यावर काका राज ठाकरेंनी वरळीत उमेदवार सुद्धा दिला नाही. त्यामुळे आदित्य ठाकरेंना आमदार करण्यामागे राज ठाकरेंचंही मोठं योगदान आहे, यात
शंका नाही. त्या निवडणुकीत आदित्य ठाकरेंनी 89,000 मतं मिळवत राष्ट्रवादीचा अक्षरशः धुव्वा उडवला. पुढे आदित्य ठाकरे मवियाच्या सरकारमध्ये मंत्री झाले. पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार ही खाती त्यांनी सांभाळली आणि त्या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे हे सर्वात तरुण मंत्री होते. मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की खरं तर आदित्य ठाकरे मंत्री असतानाच त्यांच्यावर अनेक संकट आली. आता बॉलिवूड आणि ठाकरेंचं नातं किती घट्ट आहे हे वेगळं सांगायला नको, पण अशातच बॉलिवूडच्या एका मोठ्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव घेण्यात आलं. ते प्रकरण होतं सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केल्याची माहिती सध्या समोर येते. फक्त सुशांत सिंग नाही तर त्याची मॅनेजर असलेल्या दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणातही आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप झाले. पण मंत्री आदित्य ठाकरे 2च वर्षात माजी मंत्री झाले. त्यांच्या एकनाथ काकांनी बंड केलं आणि शिवसेनेला भगदाड पडलं. 40 आमदारांची फौज घेऊन एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या ठाकरे पितापुत्राच्या नाकाखालून पक्ष साईडला केला. पण याच पॉइंटला आदित्य ठाकरेंच्या आयुष्यातला सर्वात मोठा ट्विस्ट घडला. पक्ष आणि चिन्ह गेलं तरी ही होती आदित्य ठाकरेंसाठी आयती संधी. समाजात ठाकरेंबाबत एक सहानुभूतीची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेत आदित्य ठाकरे आपली स्पीडबोट घेऊन उतरले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर जनसंवाद यात्रा काढत आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा महाराष्ट्र पिंजून काढला आणि या एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरेंसाठी एक चांगली गोष्ट घडली. ती म्हणजे आदित्य ठाकरेंना स्पेस, सिंपती आणि संधी मिळाली. आता 2024च्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडीच्या यशामध्ये आदित्य ठाकरेंचा मोठा वाटा होता. दौरे करणं असो, स्थानिकांशी गप्पा मारणं असो, तरुणांचं जाऊन क्रिकेट खेळणं असो आणि असं बरंच काही. आदित्य ठाकरे लोकांशी सहजतेने कनेक्ट होतात आणि याचाच कदाचित पक्षालाही फायदा होतो. तर हा झाला आदित्य ठाकरेंचा राजकीय प्रवास, ही झाली त्यांची प्रोफेशनल लाईफ. आता थोडं पर्सनल लाईफकडे येऊ तर आदित्य ठाकरेंना सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे लग्न कधी करणार. तर 34 वर्षीय आदित्य ठाकरे अजूनही सिंगल आहेत, अजूनही अनमॅरिड आहेत, अजूनही अविवाहित आहेत. तुम्हालाही माहिती असेल मधल्या काळात त्यांचे काही फोटोज व्हायरल झाले होते, काही चर्चाही रंगल्या होत्या, पण त्याचं पुढे काही झालं नाही. त्यामुळे आदित्य ठाकरेंना राजकीय प्रवासासाठी तर शुभेच्छा, पण यासाठी सुद्धा शुभेच्छा. अर्थात लोकही, त्यांचे फॅन्सही वाट बघतात की आदित्य ठाकरे लग्न कधी करणार आहेत. त्यामुळे लेट्स होप लवकर करतील. पण असो, हा झाला त्यांचा राजकीय प्रवास. खरं सांगायचं तर आदित्य ठाकरेंचा संघर्ष किंवा आदित्य ठाकरेंच्या समोरचा संघर्ष हा खूप जास्त मोठा आहे. त्यांना अजून कष्ट घ्यावे लागणार हे निश्चित आहे. पण एकंदरीतच त्यांची वाढती ताकद पाहता एक गोष्ट कन्फर्म, एक गोष्ट निश्चित, ती म्हणजे येणाऱ्या काळात आदित्य ठाकरे नावाचा झंझावात असेल, हे पक्क आहे, हे कन्फर्म आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.